हिंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवक्काणम् अन्तातीतगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। जय बोलो अमृतचंद्र आचार्य भगवान की जय। पंचास्तिकाय संग्रहामध्ये 106 नंबरची गाथा बघतोय। मोक्षमार्गाचं संक्षेपाने सूचन करतायत। त्याच्यासाठी 8 नियम सांगितले। काय सांगितलं? सम्मतनाणजुत्तं चारितं रागदोषपरिहीणं मुखसहवदिमग्गो भव्वाणं लब्धबुद्धीणं। सांगा काय काय 8 लक्षणं, 8 नियम कुठले कुठले सांगितले? पटापट पटापट सांगायचे, लय दिवस झाला आता चालू। मोक्ष मार्ग कोणाला असतो? सम्यक आणि ज्ञानाने युक्त, बरोबर, चारित्र, रागद्वेष रहित। दोन्ही सांगू का मग? चारित्र हो, चारित्र मोक्ष मार्ग आहे, रागद्वेष रहित मोक्ष मार्ग आहे। अजून ते काय बंध नवीन सांगू नका। नाही, अमार्ग मार्गच आहे, मार्ग आहे। त्याच्या आधी मार्ग नाही, त्याच्या आधी क्षीण मोह, ते शेवट झालं। नाही, ते नंतर आहे। गाथेत पहिला शब्द आहे ना, लब्धी, त्याच्या आधी ते पण नंतर आहे। मार्गच आहे ना, मोक्षाचाच आहे, मोक्षाचाच आहे, संसाराचा मार्ग नाही। मग मार्गच आहे, अमार्ग नाही। पुढं भव्यांनाच होतो, अभव्यांना नाही। आणि लब्ध बुद्धीवाल्यांना होतो, अलब्ध बुद्धीवाल्यांना नाही। आणि शेवटचं सांगितलं, क्षीण कषाय जीवांना होतो, अक्षीण कषायवाल्यांना नाही। तर त्याच्याविषयी थोडंसं वर्णिजींनी काय सांगितलं वाचू। इस गाथा में मोक्ष मार्ग की सूचना दी है। मोक्ष मार्ग की प्रसिद्धि के लिए इस अधिकार में 9 पदार्थों का वर्णन किया जाएगा। सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान से युक्त जो सम्यक आचरण है वह मोक्ष का मार्ग है। अर्थात सप्त तत्वों का यथार्थ ज्ञान, यथार्थ श्रद्धान और यथार्थ श्रद्धान के अनुरूप अपनी सिद्धि बने, इसके लिए चारित्र का धारण यह मोक्ष मार्ग है। यह मोक्ष मार्ग रागद्वेष रहित समता रस से परिपूर्ण है। यह मोक्ष मार्ग बुद्धिमान पुरुषों के, विवेकी जनों के प्रकट होता है, जो कि भव्य है, मोक्ष मार्ग के सन्मुख है। काय सांगितलं त्यांनी? समतेने युक्त असणाऱ्याला मोक्ष मार्ग होतो, हे विशेषण कशात घालायचं? ज्या गाथेतले 8 शब्द आहेत त्यातल्या नियम आहे, त्यातल्या कुठल्या नियमात घालायचं? मोक्ष मार्ग ही है। जो समतेने परिपूर्ण आहे त्यालाच मोक्ष मार्ग असतो। आता सगळे 8 सांगितल्यावर मी तुम्हाला हो म्हणणार का? चारित्र नाही, म्हणजे आता इथं घेतलंय त्यांनी त्या अपेक्षेने राग द्वेष रहित, म्हणजे राग पण नाही, द्वेष पण नाही, याचा अर्थ समता आहे। म्हणून समता हे विशेषण जेव्हा केलं मोक्ष मार्गाचं त्यावेळेस ते रागद्वेषाने हीन। 2 वेगळे वेगळे का केले हो विशेषण? चारित्रच मोक्ष मार्ग आहे, रागद्वेष रहित मोक्ष मार्ग आहे। ॲक्च्युली रागद्वेष तुम्हाला चारित्र्यामध्ये दाखवता तुम्ही, जे काय चारित्र मोहनीयाच्या उदयाच्या निमित्तात होतात परिणाम। मग 2 वेगळे वेगळे विशेषण का केले? चारित्र म्हणजे लीनता, समता, ती अवस्था आहे ना। मग रागद्वेष रहित हे विशेषण का केलं? दोन्हीला एकातच गर्भित करू शकत होता असं मी विचारते।
रागद्वेष गेले तरी चारित्र्याची पूर्णता शेवट होते ना. बर, चारित्रच मोक्ष मार्ग आहे. म्हणजे इतर कुठलं चारित्र लावताल तुम्ही? मिथ्या चारित्रामध्ये पण अनेक प्रकारांनी त्यांनी कुतप करतात. त्याच्यामध्ये पण ते लोक समतेचं अवलंबन घेतात. समता म्हणजे न कोणाशी राग, न इष्ट न अनिष्ट बुद्धी अशी. आपण जी काही समता परिणाम म्हणतोय तो भाव नाही, पण त्यांनी जे काय ते पण सगळी प्रवृत्ती तुमच्यासारखी करतात. सगळं घर परिवार सोडतील, सगळा परिग्रह सोडतील, तिथं नग्न होऊन त्या हिमालयाच्या पर्वतांमध्ये ध्यानाला बसतील, कुतप करणार की सगळं. कोणाच्या विषयी म्हणलं ना, ते येशू ख्रिस्तांना, त्या अनेक भक्तांना किती उपसर्ग आले, पण तरीसुद्धा त्यांनी कोणाशी राग केला नाही, द्वेष केला नाही. मग त्यांच्या ठिकाणी मोक्षमार्ग आहे असं म्हणावं लागेल. म्हणून सांगितलं चारित्र म्हणजेच सांगायचं त्यांना जिथं आत्मस्वरूप रूपाने परिणती आहे त्यालाच चारित्र म्हणलंय. म्हणून त्याला वेगळं करावं लागलं. फक्त रागद्वेष हीन असं म्हटलं असतं तर अतिव्याप्ती दोष आला असता. म्हणजे यांच्यात पण जात आहे आणि त्यांच्यात पण लक्षण जात आहे अशा रीतीने. म्हणून प्रत्येक विशेषण जे ठेवलंय ना त्यांनी किंवा नियम जे ठेवलेत ते त्या प्रत्येकाला हेतू आहेत. कसे? सम्यक्त्व ज्ञानयुक्त आहे, बघितलं आपण. त्याच्या विरोधी मिथ्यादर्शन ज्ञानयुक्त आहे, ते मोक्षमार्ग नाही. चारित्र मोक्षमार्ग आहे, कुतप वगैरे अचारित्र वगैरे मोक्षमार्ग नाही. पुढं तिसरं विशेषण दिलं, रागद्वेष रहित आहे, तो मोक्षमार्ग आहे. मग जे काही रागी द्वेषी आहेत ते पण धर्मामध्ये येत आहेत, आचरण करत आहेत धर्मानुकूल, पण ते म्हणजे मोक्षमार्ग नाही. मोक्षाचा मार्ग आहे म्हणत असताना कसं निर्दोष आहे हे? म्हणजे निर्दोषता सिद्ध करा. मोक्षाचा मार्ग आहे, संसाराचा नाही, बंधाचा नाही. का? अयोग विच्छेद वगैरे लावून का? मोक्षाचाच मार्ग आहे. कुठला व्यवच्छेद झाला? अच्छा, रत्नत्रय हा मोक्षाचाच मार्ग आहे. अन्य योग व्यवच्छेद झाला म्हणजे बंधाचा संसाराचा मार्ग नाही, या अपेक्षेने अन्य योग व्यवच्छेद झाला. म्हणून तिथं कुठलाही दोष येत नाही. मार्गच आहे, अमार्ग नाही असं म्हणताना सुद्धा निर्दोष लक्षण केलं. भव्यांनाच होतो म्हणताना जे भव्य आता अजून त्यांची अभिव्यक्ती झाली नाही भव्यत्वाची, त्यांना मोक्षमार्ग आहे का? म्यूट. आहे ना, अभिव्यक्ती नाही अजून, मग म्हणून नाही. म्हणजे जिथं अभिव्यक्ती झाली तिथं सुरुवात झाली म्हणावं लागेल. कोणी भव्य आता निगोदात आहेत, अनादीपासून नित्य निगोदी आहेत, त्यांना भव्य आहेत, पण तरीसुद्धा अजून पंचेंद्रिय पर्यायच प्राप्त झाली नाही आहे, तर पुरुषार्थ काय करणार आहेत? आणि त्यामुळे तिथं अजून अभिव्यक्ती नाही, त्यामुळं मोक्षमार्ग सुरू झाला नाही आहे. मग भव्यांना म्हणत असताना इथं ज्यांची प्रगटता झाली आहे पर्यायामध्ये भव्यत्वाची त्यांनाच मोक्षमार्ग आहे. किंवा जे काही निगोदी असतील, आता इतर निगोदी असतील त्यांना पण आहे. जर त्यांनी भव्य चतुर्थ गुणस्थानात येऊन खाली उतरलेले असतील, मिथ्यादृष्टी झाले असतील, तर साधी मिथ्यादृष्टी जीवांना मोक्षमार्ग आहे का? त्या भव्यांना आहेच, कारण ते दृष्ट मार्गी म्हणले गेले ना. जरी मिथ्यात्वात गेले तरी सुद्धा नियमाने मोक्षाला जाणार आहेत. म्हणून एकदा फक्त स्पर्श करून या आत्म्याला, बास, कुठं पण फिरा, मोक्षाला तर नेणारच तो अनुभव, तो समय, ते क्षण, ती विशुद्धी तुम्हाला कधी का असेना नेणार, पण सुखाला मोक्षाला नेणार. काय म्हणताय? ऑब्जेक्शन? अव्यक्तिगत म्हणत होते मगाशी. कशात? निगोद मध्ये वगैरे जे म्हणजे तिथे आपण घेतलं तर तिथे भव्य आहेत नित्य निगोद मध्ये, एक तर निघाले नाही किंवा ते कधी निघणारच नाही. मग तिथं त्यांचा मार्ग सम्यक मार्गाची अभिव्यक्ती होणारच नाही ना कधी. मग निगोदी जीवांना मोक्ष मार्ग आता अभिव्यक्तीच्या हिशोबाने बघितलं तर नाहीये. नाही, बरोबर आहे की. मग तिथं म्हटलं जरी भव्य तिथं आहेत
जरी ते काय म्हणायचं दुर्भव्य आहेत, जरी अभव्य समभव्य आहेत आणि जरी अभव्य आहेत, तरीसुद्धा आत्ता अजून ते अनादीपासून एकेंद्रियपर्यंतच आहे, तर त्यांना अजून मोक्षमार्गाची प्राप्ती नाही. म्हणून जेव्हा त्यांची अभिव्यक्ती होणार तेव्हाच तिथं मोक्षमार्ग सुरू होणार असं म्हणलं गेलं. म्हणून सगळी लक्षणं कशी आहेत. अजून कुठलं राहिलं, लब्धबुद्धीवाल्यांना म्हणजे ते पण निर्दोष लक्षण आहे. लब्धबुद्धी म्हणजे त्यांना पण असंच घ्यायचं, जिथं सम्यक दर्शन प्रगट झालंय, तत्वज्ञान झालंय, भेदविज्ञान झालंय, त्यांनाच लब्धबुद्धीवाले म्हणलं. काय कळलं? लब्धबुद्धी म्हणजे तत्वज्ञानाची उपलब्धी झालेली आहे ते मोक्षमार्गस्थ आहेत. अन्य जीव अजून तिथं अलब्ध बुद्धीवाल्यांना नाही. मोक्षमार्ग कोणाला सुरू होतो, कोणाला हवा आहे, कोण कसं प्रगट करू शकतो, ह्याच्यासाठी म्हणून चर्चा सांगतायत. आणि शेवटचं विशेषण काय घेतलं, क्षीण कषायवाल्यांना आहे, अक्षीण कषायवाल्यांना नाही. ज्यांचा एक देखील कषाय क्षीण झालाय त्यांना मोक्षमार्ग सुरू झाला. ज्यांच्या काय म्हणायचं उदयामध्ये सगळे कषाय आहेत त्यांना नाही. म्हणजे अनादि मिथ्यादृष्टी जीवच घ्या तिथं. तर जे कोणी असे क्षीण कषायवाले आहेत त्यांनाच मोक्षमार्ग आहे, अक्षीण कषायवाल्यांना नाही. यह मोक्षमार्ग बुद्धिमान पुरुषों के विवेकी जनों के प्रगट होता है. बुद्धिमान म्हणत असताना काय लावायचं हो, सम्यक ज्ञान. तुमच्यासारखे नसले तरी माझ्यासारख्यांना मोक्षमार्ग आहे हे सांगायचं त्यांना त्याच्यात. म्हणजे कोणी अतिहुशार असतील त्यांनाच मोक्षाला जाता येईल असं नाही. अल्पबुद्धीवाला असेल तरी सुद्धा मोक्षाला जाऊ शकतो. काय म्हणताय दीपालीबेन? शिवबुद्धींचं उदाहरण आहे ना तिथे. मग ते सांगाले की मी त्यांच्या कॅटेगरीतली आहे, तुम्ही दुसऱ्यांच्या कॅटेगरीतले आहात. म्हणजे बुद्धिमान पुरुष आहेत त्यांनाच मोक्षमार्ग आहे असं म्हणत असताना बुद्धिमानचा अर्थ काय? ज्यांना आत्मबुद्धी प्राप्त झाली ते बुद्धिमान. बुद्धिमान म्हणजे क्षयक्षम खूप असेल त्याला बुद्धिमान नाही म्हणायचं इथं. ज्याला ज्ञानाचं ज्ञान झालंय तो बुद्धिमान. मग तो कितीही बुद्धिवाला असू देत तरी पण तो मोक्षमार्गस्थ आहे. विवेकी जनों के प्रगट होता है जो कि भव्य है, मोक्ष मार्ग के सन्मुख है, उनको ही मोक्ष मार्ग मोक्ष होता है. मग ते एक भजन आहे असं. ते आगम ज्ञानचं राहिलं ना परवाचा कालचा आपला. सांगितलं की आगमामध्ये जे जे सिद्धांत सांगितले ना, उपयोग लक्षणम म्हणा किंवा जिथं जीवाचं लक्षण सांगितलं गेलं त्या आगमाच्या आधाराने तुम्ही अरस मरुवम गंधम सगळ्या गाथा घ्या. आगमाच्या आधाराने जिथं तुम्हाला आत्म्याचा परिचय दिला गेला त्याच्याद्वारे तुम्ही आत्मानुभूतीसाठी पुरुषार्थ करणार तर ते आगम ज्ञान झालं. सिद्धांत जे काय सांगितले गेले, एक द्रव्य दुसऱ्या द्रव्याचं करत नाही, वस्तुव्यवस्था स्वतंत्र आहे, हे सगळे सिद्धांत जिथं सांगितले गेले त्या आगमाच्या सिद्धांतानुसार तुम्ही स्वतःला जाणण्याचा प्रयत्न केला तर ते आगम नावाचं परोक्ष ज्ञान झालं. ते आज्ञा सम्यक्त्व वगैरे ज्या प्रकारचे सम्यक्त्व येतात ते सुद्धा येणार. चालतं की आज्ञा सम्यक्त्व भगवंतांनी असं सांगितलेलं आहे तर हे मान्य आहे असं जर आपण स्वीकारलं आणि त्यापूर्वक स्वतःचा पुरुषार्थ केला तर त्यातून सुद्धा आत्मानुभव होऊ शकतो. मोक्षमार्गासाठी एक भजन आहे, म्हणजे तुम्ही ऐकाल ह्याच्यावर, ऐकाच स्पेशल. एवढं छान भजन आहे की खूप मोठं आहे ते. मी आपलं थोडंसं सगळं पूर्ण मार्गावर सांगितलं आहे त्यांनी, मोक्ष मार्गावर, म्हणजे आपल्या या गाथेसाठी एकदम परफेक्ट गाथा आहे, भजन आहे ते. मी थोडंसं त्यातलं म्हणू आपण. स्वाधीनता का मार्ग तो निर्ग्रंथ मार्ग है, आराधना का मार्ग ही स्वाधीन मार्ग है. काय काय विशेषणं दिली आहेत सगळी आता ही बरं का परत मोक्ष मार्गाची. स्वाधीनता का मार्ग ही निर्ग्रंथ मार्ग है,
आराधना का मार्ग ही स्वाधीन मार्ग है. 4 विशेषण सांगा. मोक्ष मार्ग कसा आहे? स्वाधीन आहे, निर्ग्रंथ आहे, आराधनेचा मार्ग आहे आणि मोक्ष मार्ग आहे, मार्गच आहे हे सांगायचंय. स्वाधीनता पर से नहीं स्व से सदाती, निज में ही तृप्त परिणति स्वाधीन हो जाती. संतुष्ट है निज में हो स्वाधीन है वही, इच्छाओं के वशवर्ती भोगाधीन है वही. जो भोगों का है दास वह सब जग का दास है. जो भोगों से उदास प्रभुता उसके पास है. भोगों से सुख की कल्पना संसार मार्ग है. स्वाधीनता का मार्ग तो निर्ग्रंथ मार्ग है. इतकं मस्त विश्लेषण केलं ना प्रत्येक त्यांनी स्टँजामधून. असं ते काय म्हणायचं, आपल्याला आपल्या स्वभावाकडे जायचं आहे याच्याद्वारे, पण समोर येते ते निर्ग्रंथ मुनींचं कशी चर्या आहे, कसं आचरण आहे, त्यांचं जीवन कसं आहे हे सगळं त्याच्यातून दिसते. भोगाधीन आहात तर नियमाने परतंत्र आहात, नियमाने दुःखी आहात, आणि त्यांचं जीवन कसं आहे? संतुष्ट है निज में हो स्वाधीन है वही. ते संतुष्ट आहेत तर स्वाधीन आहेत आणि तिथेच मोक्ष मार्ग सुरू होतोय. वाचू अजून थोडंसं. ग्रुपवरती पण घाला ना. हां, पेज फोटो जरा, किंवा कुठे लिंक असेल ते चेक करून द्या. तुम्हाला नेटवर मिळणार आहे आत्ता. काय टायटल काय? असंच मी पण असंच बघितलं, स्वाधीनता का मार्ग भजन असं घालून बघा, मिळेल म्हणजे गुगलवरून. प्रभु वीतरागी का हो स्वाधीन नाम है, रागादि ही जिसके नहीं पर से क्या काम है. म्हणजे मला वाटलं ही गाथा घेतली असेल समोर, बहुतेक कोणी रचलंय ना भजन, आणि प्रत्येक एक विशेषणावरून एक स्टँजा केलेत का काय माहिती, असं वाटते. म्हणजे यांचे जास्त आहेत स्टँजा, 10 स्टँजा आहेत, आपल्याकडं 8च विशेषण आहेत. पण त्यांनी आता इथं वीतरागी हे विशेषण घेतलं तर तुमच्या रागद्वेषांनी रहित आहे हे विशेषण याच्यामध्ये लागलं. मुनिराज है स्वाधीन बाह्य साधन के बिना, एकाकी जंगल में विचरते आकुलता बिना. देखो सुरक्षा का नहीं कुछ भी वहाँ साधन, फिर भी निर्भय रह कर करे शुद्धात्म आराधन. अस्त्रों शस्त्रों का संग्रह तो भय का ही मार्ग है, स्वाधीनता का मार्ग तो निर्ग्रंथ मार्ग है. काय कळलं? ज्यांच्या अंतरंगात रागद्वेष आहे ना त्यांना अस्त्रशस्त्र ठेवावं लागतं, त्यांना सेफ्टीची आवश्यकता असते, ते तुमच्या सुरक्षा कवचामध्ये राहतात. पण ज्यांना अशी स्वाधीन परिणती आहे ते काय म्हणायचं, असं मुक्त जंगलात विहार करतील. त्यांना त्या पशुपक्ष्याचं भय नाही, मरणाचं भय नाही, काय कुठून संकट येईल कशाचं भय नाही. मुनिराज है स्वाधीन बाह्य साधन के बिना, एकाकी जंगल में विचरते आकुलता बिना. अशी परिणती आहे मुनिराजांची. म्हणून ते निर्भय आहेत, अस्त्रशस्त्रांची त्यांना आवश्यकता नाही. काय म्हणताय? धन के बिना निर्धन रे आधीन सा दिखे, तृष्णा के वशवर्ती धनवान भी दुखी दिखे. भोगों को पाने के लिए मूर्ख रहे रोता, पर भोगों को पाकर भी कौन तृप्त है होता. काय सांगितलं?
भोगांसाठी तुम्ही मूर्ख होऊन रडताय, पण ज्याला भोग मिळाले तो तर कुठं तृप्त होतोय, तो तर कुठं सुखी होतोय, तो कुठं त्याचं रडणं कुठं थांबलंय. म्हणजे भोग मिळाले तरी सुद्धा आधीनच आहे, त्याच्या स्वाधीन झाला नाही. जो जो भोगे त्यो त्यो तृष्णा ही बढ़ती है भाई, अग्नि की ईंधन से तृप्ति किसने है कर पाई, निवृत्ति का ही मार्ग भवी स्वाधीन मार्ग है, स्वाधीनता का मार्ग तो निर्ग्रंथ मार्ग है. काय कळलं? अग्नीमध्ये किती इंधन घातल्यावर अग्नी तृप्त होते हो? अशी वस्तू आहे ती, कितीही घाला त्याच्यामध्ये स्वाहा. तसं कशाची अग्नीची उपमा कोणाला दिली हो? योगिताबाईंना भजन मिळालं असेल तर ग्रुपवर शेअर करा. ते माहिती आहे मला, शोधायला गेले होते मार्गात. मला माहीत नाही ग्रुप ओपन आहे की नाही, तर मग ग्रुप ओपन नाही आहे. मग आता काय करता बघा, शोधा कोणाला पाहिजे त्यांनी. कुठं शोधलं ते सांगा, त्यांना मिळेल परत. मग काय सांगितलं? अग्नीची उपमा कशाला दिली? आपली इच्छा सांगायची. इच्छा रूपी अग्नी अशी आहे ना, त्यात किती इंधन, म्हणजे तुम्ही त्या इच्छेची पूर्ती करायला जावा, ती अग्नी कधीही तृप्त होणार नाही, निमाने भडकणार अजून. जो जो भोगे त्यो त्यो तृष्णा ही बढ़ती है, अग्नि की ईंधन से तृप्ति नहीं होती है, असं सांगायचं आहे. म्हणून निवृत्ती का मार्ग ही स्वाधीन मार्ग है, असं परिणाम करायचे. म्हणून मला आता घरी जायचं नाही, मला निवृत्ती घ्यायची आहे सगळ्यातून. किती सुंदर मार्ग आहे. आपल्याला इथं आल्यावर पण घरची चिंता आहे म्हणल्यावर घरीच पोचणार. इथं आल्यावर बस निश्चय करून इथं यायचं, इथंच राहायचं. काय योगिताबेन? इथं आल्यावर फोन पण करायचा नसतो म्हणून, माहीत आहे का? घरी ते फोन केलं की मग पोचलेला असता घरात, ना इथं ना तिथं. मग आकुलता काही मार्ग आहे. चांग सुरू झालाय की नाही मार्ग आता सोलापूरचा. म्हणून सांगतायत काय, गोरख धंधे की कड़ी को हाथ लगावे, फिर सुलझाना मुश्किल उलझता चक्र ही जावे, त्यों ही समस्याएं अनंत जीवन है थोड़ा, सुलझाने की आकुलता में जीवन होवे पूरा, संक्लेश से मरकर दुर्गति ही पाता है, सारा विकल्प उसका देखो व्यर्थ जाता है, मुक्ति का मार्ग तो अरे अंतर का मार्ग है, स्वाधीनता का मार्ग तो निर्ग्रंथ मार्ग है. किती सुंदर सांगितले ते काही गोष्टी याच्यामध्ये. मुक्तीचा मार्ग तर अंतरंगातून मिळणार आहे, बाहेर कुठं शोधून मिळणार नाही. संक्लेश से मरकर दुर्गति ही पाता है, जो जो समस्याएं काय त्यो ही समस्याएं अनंत, जीवन है थोड़ा. समस्या किती आहे तो? तुमच्या घरात समस्या किती आहेत? आमच्याकडे थोडे आहेत. जिथं संसार आहे तिथं समस्याच समस्या आहेत. म्हणून सांगतायत काय, मुक्ती का मार्ग तो अंतर मार्ग है, अंतर का मार्ग है, सारा विकल्प उसका देखो व्यर्थ है जाता. म्हणजे जे काय तुम्ही त्या मार्गात, एक वाक्य माझं कमी पडले का? नाही ना, तेवढंच आहे ना. म्हणजे तिथं संक्लेश करून तुमचं संकट सुलझाए नाही जाते. संक्लेशाने कधीही कुठल्या संकटातून बाहेर पडू शकत नाही. म्हणून सांगायचंय तुम्हाला, बाहेर पडायचंय तर इथं या. कुठं? इथं म्हणजे इथं याल, इथं म्हणजे इथं या, आत या असं सांगतायत. अंतर का मार्ग है. जैसे बांसों के वृक्षों से छाया नहीं मिलती, स्त्री पुत्रादिक से सुख की त्यो कल्पना झूठी,
कितने खोजे भौतिक विज्ञान ने साधन, पर हो सके उनसे कभी क्या शांति का वेदन। बाहर की दुनिया में नहीं भवी होड़ लगाओ, समझो चेतो आराधना के मार्ग में आओ। जिन मार्ग ही कल्याण का सत्यार्थ मार्ग है, स्वाधीनता का मार्ग ही अनिर्ग्रंथ मार्ग है। मिळालं नाही अजून दीपाली भाभी? मिळालं ना? काय सांगितलं सांगा? जैसे बासों के वृक्षों से छाया नहीं मिलती, काय सांगायचं त्यातून तुम्हाला? कशाला गेला हो बांबूच्या झाडाखाली? सावली घ्यायला गेला का? तुम्हाला इथं नव्हती सावली त्याच्या खाली जायला? म्हणजेच सांगतायत म्हणून की तसं स्त्री पुत्राधिकांच्या मध्ये अडकून, नवरा मुलगा घर ह्यांच्यामध्ये पोरण नातू ह्यांच्यामध्ये अडकून तुम्हाला किती सुखाची छाया मिळणार आहे? मिळणार नाही। स्त्री पुत्राधिक से सुख की त्यो कल्पना है झूठी, कितने खोजे भौतिक विज्ञान ने साधन। तुम्हाला सुख मिळण्यासाठी किती साधन, किती टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेत सांगा? किती सुखी झाला हो? म्हणले चालायला येत नाही तर तसली काय म्हणायचं होतं व्हीलचेअरला? हां त्याला नाव आहे ना? जॉयस्टिक लावून आपलं आपण जॉयस्टिक म्हणायचं आहे। काठी नाही हो, मी काठी म्हणे ना। नाही नाही जॉयस्टिक असं ते हलवायचं असतं दीदी, ते म्हणजे ते असते ना त्या स्टीफन हॉकिंग सर होते बघा तसली चेअर, ती त्याला काय म्हणायचं? त्याला जॉयस्टिक म्हणायचं का? त्या अजून ॲडव्हान्स असेल माहित नाही, नॉर्मल जॉयस्टिक तरी असते, आपण करू शकतो आपल्या हाताने। म्हणजे मला म्हणायचे तुम्हाला पाय खराब झाले तर टेक्नॉलॉजीने नवीन तुम्हाला चालायचं साधन दिलं, डोळे खराब झाले तर नवीन तुम्हाला डोळे ट्रान्सप्लांटेशन करून बघायचं साधन दिलं। काय सगळं, कुठलं लिव्हर खराब झालं, किडनी खराब झालं, सगळं सांगा सुख किती झालं? ट्रान्सप्लांट केलं तुम्ही। आता परवा मी एक न्यूज ऐकली की काय खराब झालं तर लिव्हर खराब झालं तिचं, तर विदाऊट लिव्हर जगू शकता का तुम्ही? म्हणजे विचारते बरं का, लिव्हर नसेल मग काय होतं माहित नाही मला। ट्रान्सप्लांट लिव्हर ट्रान्सप्लांट करता येतं ना? हो ना, पण जिचं ट्रान्सप्लांट केलं ती सुनबाई होती। सासूबाईंना तिने किडनी दिली का काय दिलं मला माहीत नाही, तर सासूबाईंना फार दिवसापासून त्रास होता आणि ती झगडत होती म्हणे ती सुनबाई की त्यांना रिलीफ मिळावी, त्यांना त्या त्रासातून जरासं मुक्त व्हावी म्हणून। पण ते शेवटी किती इलाज केलं तरी काय उपयोग झाला नाही म्हटल्यावर ट्रान्सप्लांटेशन सांगितलं, पण ते कोणाचं त्यावेळेस मिळेना म्हटल्यावर सुनबाई तयार झाली माझं घ्या म्हणून। मग आता ते काय होतं माहीत नाही, बहुतेक किडनी असेल मग, की तिचं ट्रान्सप्लांट करा म्हणून। ते पण करायला बघितलं पण ते मॅच झालं नाही म्हणे। म्हणजे मला म्हणायचंय लिव्हर मॅच झालं तरच घेतात, नाहीतर घेत नाही। मग विदाऊट लिव्हर तुम्ही जगू शकता का? मग पण नाही, आपल्यातला काही तुकडा काढून त्यांना लावतात, असं असतं का? बरं, तुम्ही डॉक्टर आहे का? बरं ठीक आहे, नाही नाही मी आपलं उगीच म्हणजे मला म्हणायचं की त्यांना दिलं समजा, लावलं तरी सुद्धा किती सुख हो। सगळं टेक्नॉलॉजीने तुम्हाला सगळं दिलंय, पण भौतिक साधन हे सुखाचं साधन नाही। पर हो सके उनसे कभी क्या शांति का वेदन, त्याच्यातून किती शांती मिळणार हो? बाहर की दुनिया में नहीं होड़ लगाओ, समझो चेतो आराधना के मार्ग में आओ, तरच तुम्हाला त्याच्यातून बाहेर पडता येणार। म्हणून काल आमच्याकडे एक जण आले होते इथं दर्शनाला माताजींकडं, तर माताजींनी दूर राहतात ते आता इथून म्हटल्यावर, अशी यंगस्टर्स होते सगळे, आणि त्यांना माताजींनी संबोधन केलं, म्हटले आपण चांगला मार्ग मिळाला आहे, हा मोक्षाचा मार्ग यथार्थ मिळाला आहे, तर याला सोडून जर भटकलो, दुसऱ्या कुगुरू आदींच्या नादी लागलो किंवा जे काय आगमाच्या विरुद्ध आहे तसं काय आचरण करू लागलो, तर पुन्हा कधी आपल्याला हा मार्ग मिळणार हो? म्हणजे भरकटत जाणार। त्यामुळं सांगतायत निर्णय करा आणि ठाम राहावा।
म्हटले किती तुम्हाला प्रसंग येऊ देत तरी सुद्धा आपल्या तत्वापासून आपण दूर जायचं नाही. तरच तिथं स्वाधीनता किंवा मोक्षाचा किंवा निर्ग्रंथतेचा मार्ग आपल्याकडं राहणार. पुढं आत्मन निराशा अंत में बाहर से मिलेगी, पछताने पर भी यह घड़ी नहीं हाथ लगेगी. पुण्योदय भी क्षण भंगुर है, मत लख कर ललचाओ. पापोदय की प्रतिकूलताओं से ना घबराओ. दुनिया की बातों में आकर नहीं चित्त भ्रमाना, नित तत्वों के अभ्यास में ही मन को लगाना. नहीं विवाद का हो निर्णय का मार्ग है, स्वाधीनता का मार्ग तो निर्ग्रंथ मार्ग है. किती सुंदर सांगितलं. काय सांगितलं? असं प्युअर अध्यात्म आहे. प्युअर सगळं वाचताना बघताना आपल्याला पूर्ण आतला मार्गच दिसायला पाहिजे. आत्मन निराशांत में बाहर से मिलेगी. किती तू बाहेर शोधायला गेला तरी निराशाच मिळणार. पछताने पर भी यह घडी नहीं हाथ लगेगी. पुण्योदय सुद्धा क्षणभंगूर आहे, तसंच पापाचं प्रतिकूलता सुद्धा क्षणिक आहे. त्याला घाबरू नकोस. पुण्यामध्ये रुळू नकोस आणि पापाला घाबरू नकोस. दुनिया की बातों में आकर नहीं चित्त भ्रमाना, नित तत्वों के अभ्यास में ही मन को लगाना. नित्य तुम्ही तत्वाभ्यास करणार तर त्याच्यामध्ये तुम्हाला निर्णयाचा मार्ग मिळेल. नित्य तुम्ही संसाराच्या त्या कचाट्यांमध्ये राहणार तर नियमाने विवादाच होणार. म्हणून सांगतात हा मार्ग निर्णयाचा मार्ग आहे. पुढं हे धैर्य ही अवलंबन और धर्म सहायक, संयोग तो कोई नहीं विश्वास के लायक. खुद ही विचारो सत असत का ज्ञान तुम करो, हे सर्व समाधान करता ज्ञान ही अहो. भवरोग की औषधि अरे विवेक मात्र है, रे आत्मज्ञानी ही सहज मुक्ति का पात्र है. जितेंद्रियता का मार्ग ही मुक्ति का मार्ग है, स्वाधीनता का मार्ग तो निर्ग्रंथ मार्ग है. काय समज सांगा? हे धैर्य काही अवलंबन धर्म सहायक, संयोग तो कोई नहीं विश्वास के लायक. कुठं विश्वास करायचा आहे तुम्हाला? बाहेर नाही तर स्वतःच्या आत्म्याचा विश्वास करा. आपल्या शक्तीचा, आपल्या गुणांचा, आपल्याला शरण जाण्याचा निर्णय करा. तिथं विश्वास करा तर तुम्हाला बाहेर संकट नाही. खुद ही विचारो सत सत का ज्ञान तुम करो, हे सर्व समाधान करता ज्ञान ही अहो. तुम्हाला समाधान कुठून मिळणार आहे? बाहेरून नाही तर ज्ञानातूनच. रे आत्मज्ञानी ही सहज मुक्ती का पात्र है, आत्मज्ञानी जीवच मुक्तीचा पात्र आहे. भवरोग की औषधी अरे विवेक मात्र है. विवेक म्हणजे भेदज्ञान, आत्मज्ञान. म्हणून हा मार्ग जितेंद्रियतेचा मार्ग आहे, मुक्तीचा मार्ग आहे. पहले गए शिव जो उन्हें आदर्श बनाना, निश्चिंतता के नाम पर परिग्रह ना जुटाना. ध्रुव फंड नहीं ध्रुव दृष्टि ही आदेय तुम जानो, निर्वांछकता सम्यक की साधक का सुगुण मानो. जीवराज का श्रद्धान ज्ञान
आचरण करना, इस मार्ग से ही एक दिन भव सिंधु हो तरना। रत्नत्रय मार्ग ही हो परमार्थ मार्ग है, स्वाधीनता का मार्ग तो निर्ग्रंथ मार्ग है। पहले जो शिव गए उन्हें आदर्श बनाना, निश्चिंतता के नाम पर परिग्रह ना जुटाना। हे आणले ते आणले, आता आम्ही निश्चिंत झालो, कधीच होणार नाही। परिग्रह हे निश्चिंततेचं साधन नाही। ध्रुवफंड नाही, ध्रुवदृष्टी लगाना। ध्रुवफंड म्हणजे एफ डी करायच्या मागं लागू नका, इथं फिक्स्ड डिपॉझिट आहे आपलं, त्या फिक्स्ड स्वभावाला जाणा, ध्रुवदृष्टी करा, तर निर्वांछकता प्रगट होणार। तेच साधकाचं गुण आहे। जीवराजाचा श्रद्धा ज्ञान आचरण करणं हाच मार्ग रत्नत्रयाचा मार्ग आहे, ज्याच्याद्वारे तुम्ही भवसिंधू पार करणार आहात। करके विराधन संयम का अति दुख सहोगे, संयम का साधन करके ही आनंद लहोगे। आनंद का अवसर मिला है चूक मत जाना, रे स्वप्न में भी भोगों का कुछ भाव नहीं लाना। औदैक भाव आ जाए तो प्रायश्चित करना, डरना नहीं पुरुषार्थ से आगे सदा बढ़ना। निशंकता से शोभित ध्रुव कल्याण मार्ग है, स्वाधीनता का मार्ग तो निर्ग्रंथ मार्ग है। काय सांगितलं? करके विराधन संयम का अतिदुःख सहोगे। एकदा घेतलाय कधीतरी संयम तर त्याचं नीट पालन करा, अन्यथा अतिदुःखाला प्राप्त होणार। संयमाच्या साधनेनेच तुम्हाला आनंदाची प्राप्ती होणार, म्हणून संयमापासून आनंदापासून दूर जाऊ नका। स्वप्नामध्ये सुद्धा भोगों का कुछ भाव नहीं लाना। काय काय स्वप्न पडते तो, हे भोगलं ते भोगलं, तिकडं गेलो इकडं गेलो, प्राईम मिनिस्टर झालो, सगळ्या भोगांना त्या स्वप्नात भोगून झालेलं असतं। औदैक भाव आ जाए तो प्रायश्चित करना। औदैक भाव तर सतत चालू आहेत, पण त्याचं प्रायश्चित किती करतोय, करायला पाहिजे। डरना नहीं पुरुषार्थ से आगे सदा बढ़ना। जरी औदैक भाव झाले, त्याचं उदय आला आणि फळ मिळते तरी सुद्धा त्याच्यामध्ये घाबरू नका। निशंकताने ध्रुवाचं चिंतन करा, तर त्याच्यातून आत्मकल्याण होणारच। कोई सहारा है नहीं यह सोच मत लाना, चत्तारी शरणम पाठ पढ़ निज की शरण आना। निज भावना भाते हुए वैराग्य बढ़ाओ, सर्वत्र सुंदर एकाकी ही भावना भाओ। देखो अहो एकत्व ही है सत्य शिव सुंदर, प्रभु पंच भी देखो अहो एक आत्म के अंदर। आत्मानुभव का मार्ग ही शिव पद का मार्ग है, स्वाधीनता का मार्ग तो निर्ग्रंथ मार्ग है। काय सांगितलं? कोई सहारा है नहीं यह सोच मत लाना। कोण आमचं बघणार, हा विचार नको, कारण जीवच बघत असतो। दुसरं कोणी मला बुढाप्यामध्ये सहारा पाहिजे, रोगी झालो तर काहीतरी आश्रय पाहिजे, म्हणजे कुठं कोणाचा कोणाला सहारा कोणी नाही। चत्तारी शरणम पाठ पढ़ निज की शरण आना। कुठल्याही परिस्थितीमध्ये आत्माच आपल्याला शरण आहे। निज भावना भाते हुए वैराग्य बढ़ाओ। चांगली परिस्थिती आहे तेव्हा वैराग्य वाढवा, स्वतःच्या शरण राहावा, तर अशरणता वाटणार नाही नंतर। सर्वत्र सुंदर एकाकी ही भावना भाओ। देखो अहो एकत्व ही है सत्य शिव सुंदर। म्हणून म्हटलं काय, पंचपरमेष्ठी आणि एक शुद्धात्मा हे दोनच मला शरण आहेत, दुसरं कोणीही शरण नाही। म्हणून सांगतायत आत्मानुभव का मार्ग ही
शिवपद का मार्ग है, म्हणजेच मोक्षाचा मार्ग आहे. म्हणून स्वाधीनतेचा मार्गच निर्ग्रंथ मार्ग आहे, आराधनेचा मार्गच स्वाधीन मार्ग आहे. मग या मार्गाला लागायचं तर स्वतःला जाणा. जाणा. राग द्वेष रहित समता स्वभाव जाणा. हा स्वभाव स्वाधीन आहे, निर्ग्रंथ आहे, निशंक आहे. या स्वभावामध्ये आकुलता नाही, दुःख नाही, संक्लेश नाहीतच. हा मी निसंसार स्वरूप आहे, हा मी मोक्ष स्वरूप आहे. जाणीव करा. रत्नत्रय संपन्न स्वरूपोहम, सिद्धोहम. ओम विसर्जन. नमो अरिहंताणं